एकीकडे धुळे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर भाजपने हा जिल्हा काबीज केला. देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आलं आणि धुळे जिल्हा पूर्णपणे भाजपच्या अधीन गेला. 2014 नंतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेवरती भाजपचं एक हाती वर्चस्व राहिलेलं होतं. पण 2019 सालच्या निवडणुकीत MIM पक्षाने धुळ्यात आपले पाय रोवले. भाजपला टक्कर देत MIMने आपले पाय घट्ट करायला इथे सुरुवात केली. हळूहळू स्थानिक स्वराज्य संस्था नंतर विधानसभा काबीज करून त्यांनी आपलं मूल्य लोकसभेतही दाखवून दिलं. त्यानंतर मात्र MIMची चर्चा धुळ्यामध्ये सर्वत्र व्हायला सुरुवात झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धुळ्याचं समीकरण MIMच्या दृष्टीने फार महत्त्वाचं मानलं जात आहे. तर नेमकं इथलं राजकीय समीकरण कसं आहे आणि निर्णायक मुस्लिम मतदान कोणाच्या बाजूने झुकलेलं आहे ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं. धुळ्यात एकूण 5 मतदारसंघ आहेत. यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री यांचा समावेश आहे. या 5ही विधानसभा मतदारसंघात शिंदखेडा, शिरपूर या ठिकाणी भाजपाची, तर साक्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार 2019च्या निवडणुकीत विजयी झाले होते. तर धुळे ग्रामीणमधून काँग्रेसने आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून MIMने विजय मिळवला होता. धुळे जिल्ह्यात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 2 जागा, काँग्रेसला 1, MIMला 1 आणि अपक्ष 1 असे विजयी झाले होते. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची, म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता! सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. धुळ्यात काँग्रेस, भाजप, अपक्ष, MIM या सर्वच पक्षांचा वरचष्मा पाहायला मिळतो. लोकसभेला धुळ्याच्या मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे महायुतीचं टेन्शन सध्या वाढलेलं दिसतंय. धुळे जिल्ह्यात असणाऱ्या या 5ही मतदारसंघांचा प्रभाव धुळे शहर विधानसभा मतदारसंघावरती पडताना दिसतो. कारण इथलं राजकीय समीकरण स्थिर नाहीये. धुळे शहर हे उत्तर पश्चिम महाराष्ट्रात वसलेलं आहे. पांझरा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात MIDC, RTO आणि MTDCचं प्रादेशिक मुख्यालय आहे. आदिशक्ती एकविरा आणि स्वामीनारायण मंदिरामुळे हे शहर प्रसिद्ध आहे. राज्यभरात कापड, खाद्यातील, माहिती तंत्रज्ञान आणि यंत्रमागाचं आगामी केंद्र म्हणून धुळे शहर उदयाला येत आहे. हे शहर NH3, NH6 आणि NH211 या 3 नॅशनल हायवेला जोडलेलं असल्यामुळे त्याला धोरणात्मक फायदा झालेला आहे. मागच्या वेळी मतविभाजनाचा फायदा घेऊन अनेक आश्वासक भूमिका घेतल्याच्या पाहायला मिळाल्या. शाह फारुख अनवर हे धुळे शहराचे MIMचे आमदार आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी शाह फारुख अनवर यांना MIM पक्षाकडून धुळे शहर मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. पण सध्या अनिल गोटे यांनी प्रचंड जनसंपर्क वाढवत धुळ्यातील स्वतःची ताकद वाढवली आहे. सुरुवातीला त्यांनी भाजपमध्ये आपली ताकद वाढवली. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नंतर लोकसंग्राम नावाची स्वतःची संघटना उभी केली. 2 टर्म आमदार राहिलेले अनिल गोटे सध्या स्वतःचं राजकीय अस्तित्व विधानसभेसाठी राखत महाविकास आघाडीचा प्रचार करतात. महायुतीच्या जागा वाटपावेळी ही जागा शिवसेनेला सुटेल अशा चर्चा झाल्या होत्या. त्या दृष्टीने शिवसेनेच्या इच्छुक आमदारांच्या मुलाखती सुद्धा झाल्या. पण गिरीश महाजन यांनी ही जागा आपल्याकडे घेतली आहे. धुळे शहरात भाजपाचे इच्छुक उमेदवार अनुप अग्रवाल यांना महायुतीने तिकीट देत कामाला लावलं आहे. तर विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे, MIMचे आमदार फारुख शाह तसेच समाजवादी पार्टीचे इर्शाद भाई जहागीरदार रिंगणात आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपा, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, MIM आणि समाजवादी पार्टी अशी चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. सध्याचा रणसंग्राम पाहता इथे महाविकास आघाडीची ताकद जास्त असल्याचं दिसतं. कारण महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना पाहिजे तसा शिंदे सेनेचा पाठिंबा मिळत नाहीये. कारण इथून इच्छुक उमेदवार यांनी बंडखोरीचा इशारा दिला होता. पण अनुप अग्रवाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी करायच्या मार्गावर असल्यामुळे मतविभाजन होण्याच्या परिस्थितीत आहे. तसेच धुळे महानगरपालिकेत अनिल गोटे यांचं वर्चस्व पाहता त्यांनी भ्रष्टाचाराच्या बातम्या पाठीमागे छापून आणल्या होत्या. आयुक्तांना दिलेला सज्जम दंड मतदारांच्या गळी उतरवण्यात आला होता. धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेवरती असलेली पकड लोकसभेला त्यांनी दाखवून दिली होती. म्हणूनच काँग्रेसच्या उमेदवाराला याचा प्रचंड फायदा झाला होता आणि हाच फायदा विधानसभेला स्वतःसाठी करण्यावर त्यांचा भर असल्याचं दिसतंय.
तुलनेत असलेले अग्रवाल हे मात्र अजून तरी आपली आश्वासक भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवू शकले नाहीये. त्यामुळे ही जागा यंदा महाविकास आघाडीला सुटण्याच्या तयारीत आहेत. अनिल गोटे यांच्या तुलनेत अजून तरी कुठला तोला मोलाचा उमेदवार दिसत नाहीये. तरी ऐनवेळी मतविभाजनाचा फटका जर महाविकास आघाडीला बसला तर याही वेळी MIMचा उमेदवार विजयी होणार हे निश्चित असल्याचं मानलं जातंय. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि धुळ्याची जागा कोण जिंकेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.